नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन। 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा झाल्या सुरू, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा मात्र मिळाला अल्प प्रतिसाद। आणि आश्वासन देऊनही वाढीव वीज बिलं माफ करण्यास नकार देणाऱ्या शासन आणि महावितरण विरोधात भाजपने रत्नागिरीसह जिल्ह्यात केलं आंदोलन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आहे। या 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत सुद्धा एकही शिवसेनेचा सदस्य कमी होणार नाही याची दक्षता संकल्प करण्याचा आमचा दिवस आहे। अनेक राजकारण होतात, अनेक नातेवाईक देखील राजकारण होतात, अनेक लोक आधी रत्नागिरीमध्ये बसून पत्रकार परिषद घेतात, पण शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला दाखवायची असेल तर वाटतच्या 10च्या 10 ग्रामपंचायती त्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात आल्या पाहिजेत याचा संकल्प करून आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला माझा मतदारसंघ एकमेव असा आहे की ज्या मतदारसंघातले शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते हे माणसापेक्षा शिवसेना पक्षाला किंमत देतात। आणि त्याच्यामुळे मी प्रचारामध्ये असलो काय किंवा नसलो काय किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत जरी असलो तरी मला पूर्ण दादा खात्री आहे या तालुक्यातले ग्रामीण भागातले पदाधिकारी 10च्या 10 ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकवतील आणि 10च्या 10 सरपंचांना कार्यकर्त्याला उपलब्ध करून। नामदार उदय सामंत हे 2 दिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी रत्नागिरी वाटत जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। संचलनाने विकासाचा मुद्दा या ठिकाणी मांडला। विकासासाठी खरोखरच निधीची कमतरता आहे, पण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे नियोजन केलं, अजित पवार साहेबांनी जे नियोजन केलंय त्याच्यामुळं बाकीच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्य हे नक्कीच आर्थिकदृष्ट्या अग्रेसर राज्य आहे। परंतु आपल्याकडे असलेली मुंबई सारखी मोठी शहरं, पुण्यासारखं मोठं शहर, औरंगाबाद सारखं मोठं शहर, नागपूर सारखं मोठं शहर आणि तिथे असलेल्या विविध राज्यातली लोक
आणि तिथे उद्भवलेला करोनाचा प्रादुर्भाव याच्यामुळे निधीचं वाटप करत असताना महाराष्ट्र शासनाला फार मोठ्या अडचणी येतात. काल परवाच नियोजनमध्ये सगळे पैसे खर्च करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. कालच अशोक चव्हाणांबरोबर माझी एक बैठक झाली. गणपतीपुळा विकास आराखड्याच्या सगळ्या रस्त्याला कालच आपण मंजुरी घेतली. येत्या 15-20 दिवसामध्ये गणपतीपुळा विकास आराखड्याचे सगळ्या रस्त्याची कामं या परिसरामध्ये सुरू होणार आहेत. परंतु पुढे थोडं सबोधता आपण घेतलं पाहिजे. आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं, तुम्हाला देखील वाटत होतं की करोना आता संपतोय. परंतु ज्या पद्धतीने रत्नागिरीत 7 दिवसापूर्वी एकही पेशंट नव्हता, 6 दिवसापूर्वी 2 पेशंट होते, 5 दिवसापूर्वी 3 पेशंट होते माझ्या अंदाजाप्रमाणे, पण त्याच्यानंतर 10, 16, काल 23 आणि आज पुन्हा एकदा 27 पेशंट सापडले. त्याच्यामुळे या दिवाळीमध्ये आम्ही जे प्रवासासाठी बाहेर आलो, आम्ही खरेदीसाठी जे बाहेर आलो, त्याच्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणि तो जर रोखायचा असेल तर संयम ठेवून प्रत्येकानं पुन्हा एकदा वागण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वाटद इथं आयोजित मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. वाटद जिल्हा परिषद गटातर्फे नामदार उदय सामंत, तालुका प्रमुख वंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, राजन शेटे, कांचनताई नागवेकर आदींचं स्वागत करण्यात आलं. कोरोना काळात शिवसेनेने जनतेला धीर देत मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं असं नामदार उदय सामंत म्हणाले आणि आपला पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी गट तट बाजूला ठेवून कामाला लागावं असं आवाहन केलं. या सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला आणि पहिला आपल्या मतदारसंघातल्या मुंबईच्या लोकांना शिवसेनेमार्फत मदत झाली पाहिजे ही संकल्पना या सगळ्या लोकांनी मांडली. आणि मला असं वाटतं की रत्नागिरी मतदारसंघ हा महाराष्ट्राचा पहिला मतदारसंघ असा होता की त्यांनी मुंबईकरांना मदत करायला सुरुवात केली. मुंबईकरांना आपण जे काही थोडी बहुत मदत केली ती काही मेहरबानी केली नाही. शेवटी आपले ते मतदार आपल्या मतदारसंघातले आपल्या गावातले आणि त्या लोकांना आर्थिक ताकद जरी आपण देऊ शकलो नाही तर त्याला आवश्यक असणारी जी काही सोयी सुविधा आहे त्या मुंबईमध्ये देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. किमान 1,000 ते 1,200 कुटुंबावर पहिल्या महिन्यामध्ये आपण पोहोचलो. वंड्या शेट्टी पुढाकार घेतला. आपल्याला हे देखील माहिती आहे की आपले रिक्षा चालक असतील, मालक असतील, यांना देखील मदत करण्याची भूमिका आपण घेतली. आज आपल्या तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, गावागावामध्ये जागरीची मंडळ आहेत, नमनांची मंडळ आहेत, भजनांची देखील मंडळ आहेत. त्या मंडळाला देखील आर्थिक ताकद देण्याचा निर्णय शिवसेनेच्या माध्यमातून आपण घेतला. आणि मी म्हणण्यासाठी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो की लोककलेला आर्थिक मदत करणारा महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी रत्नागिरी मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ होता. आणि म्हणून एवढी सगळी शिस्त पाळणारी शिवसेनेची मंडळी आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी. तालुका प्रमुख वंड्या साळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व होते आहे आणि पुढेही राहील असं म्हणाले. आपल्याला माहिती आहे की आपणच गट जर केलेच नाही तर आपल्या समोर कुठलाही उमेदवार किंवा कुठलाही पक्ष काही करू शकत नाही. की एवढं सन्मानित सामंत साहेबांनी एवढं या तालुक्यामध्ये या वाटत जिल्हा परिषदेमध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं केले ते आपल्या डोळ्यासमोर आहे. फक्त आता एक 6 महिने आपण कामामध्ये मागे पडलो तर त्या त्याची पूर्तता करण्याचं काम सन्मानित सामंत साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल. आपल्याला माहिती आहे वाटत जिल्हा परिषद निवडणूक लागली की सगळे विरोध एकत्र येतात आणि शिवसेना एका बाजूला असते, सगळे विरोध एकत्र असतात. पण प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, घरामध्ये जाऊन सांगा की आपल्या घरासमोर वीर देतो म्हणून तिथे खड्डा मारलेला आहे, आपल्या घरासमोर रस्ता येतो म्हणून तिथे दगड टाकलेले आहेत, आपल्या घरासमोर कंपाऊंड बांधतो म्हणून तिथे चिरा टाकलेला आहे. हे अनेक ठिकाणी माझ्या अंदाजाप्रमाणे गेली 10 वर्ष चालू आहे. तर प्रत्येक नागरिकांना जाऊन सांगण्याचं काम तुमचं आहे. हे जर तुम्ही 100% जर केलं तर 100% कुठल्याही प्रकारे तुम्हाला या वाटेत जिल्हा परिषदेमध्ये किती होणार. आपल्याला एकच काम करायचं की प्रत्येक पदाधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, कार्यकर्ता असेल, त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन पोहोचायचं आहे आणि आपला पक्ष वाढेल कसा हे आपण बघायचं आहे. त्याचबरोबर कोरोनापासून आपण सगळे प्रत्येकाच्या वेगवेगळे होतो, पण आज आपण थोडीफार कोरोनामध्ये हे झालेलं आहे आणि आता सगळ्यांमध्ये जे एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. या ऊर्जेचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी या 10 ग्रामपंचायत भगवा जळवण्याचा प्रयत्न करा. रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा इथं आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याकरता नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मेळावा घेण्यात आल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं होतं। त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनीही जोरदार बॅटिंग करत शिवसैनिकांचा उत्साह वाढवला। साही ग्रामपंचायतीमध्ये मला याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, म्हणजे याची आवश्यकता आहे सरकारला जे होणार आहे। सहा जे सरपंच असतील त्याच्यामध्ये सगळे शिवसेनेचे असतील। नो गाव विकास आघाडी, नो गाव विकास आघाडी, नो ह्याचा समर्थक, नो त्याचा समर्थक, सगळे शिवसेना। ज्या दिवशी तुम्ही हा निकाल जाहीर होईल त्याच्या पुढच्या 48 तासात बंड्याचे आणि मी त्यांच्या सत्काराला भरघोस निधी घेऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहू हा शब्द शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबू महाप यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी न डगमगता पक्षाचं काम करावं असं आवाहन केलं। थोडंसं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता जागरूक राहिलं पाहिजे की वेगळ्या विषयात थोडीशी चर्चा करतो। कारण झालंय काय की आपण सगळे ठाम आहोत, आपापले गट, आपल्याला गाव वाड्या ह्या सगळ्यांच्या आपल्या ठाम आहेत, आपण ठेवले आहेत। तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून कार्यकर्ते म्हणून कामं करून सगळ्यांनी आपले मतदार व्यवस्थित जागून ठेवले। परंतु महाविकास आघाडी झाल्यानंतर थोडीशी चवताळलेली भाजपा आणि कुठेतरी भरकटलेली मनसे हे समाजामध्ये आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करतायत आणि त्याला कुठेतरी आपले मतदार त्या संभ्रमावस्थेत जाऊ नये, बळी पडू नये याच्यासाठी तुमच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नक्कीच जागरूक राहा। सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही जागरूक राहा। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा मात्र अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च पासून बंद असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 22 नोव्हेंबर पर्यंत बंदच होत्या, तर काही शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलं होतं आणि त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं। रोते बाबा खाता तरी काय, 5 लिटर दुधासंगे 10 किलो पुरी। रोते बाबा काम काय करता, काम शब्द ऐकता ते तुम्हाला 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98। एक असतो कावळा, एक असते चिमणी। मागील आठवड्यात शासनाने काही अटी आणि शर्तीनुसार महाराष्ट्रातील 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आणि 23 नोव्हेंबर पासून अखेर अनेक ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या असल्याचं दिसून आलं। सुरुवातीला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी येत्या काही दिवसात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येईल असा विश्वास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी व्यक्त केला आहे। जास्तीत जास्त कोर विषयावरती भर दिला जाणार आहे। गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय ऑनलाईनमध्ये ज्या मुलांना फेस टू फेस असेल तर जास्त इफेक्टिव्ह होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आता सांगितलं तुम्हाला की सर्व वर्ग खोल्या सॅनिटाईज करून घेतलेल्या आहेत। तुमचा विद्यार्थी आत येताना त्याचे हातावरती सॅनिटायझर वगैरे केले जाईल, त्यानंतर थर्मल स्कॅनिंग केलं जाईल आणि मग विद्यार्थ्याला आत घेतलं जाईल।
समजा जर विद्यार्थी काय आम्हाला वाटलं सिम्पटम्स त्याच्यामध्ये त्याचं टेम्परेचर जास्त असेल वगैरे तर लगेच संबंधित मुख्याध्यापक हे तुम्हालाही पालकांनाही फोन करतील आणि इथलं जे आरोग्य केंद्र जे असेल जवळपासचं त्याला इन्फॉर्म करतील की जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आम्ही शाळेमध्ये आता कुठल्याही प्रकारची प्रार्थना वगैरे असं एकत्रित घेतली जाणार नाही किंवा खेळाचे तास असे एकत्रित घेतले जाणार नाही. कारण कितीही केलं तर ते विद्यार्थी त्यांच्याकडे एवढा पोच नसतो आपला मित्र वगैरे म्हणून त्याला ते स्पर्श करणार होतं. तर ही सगळी सुरक्षितता घेतली जाईल. एक बेंचवरती एकच विद्यार्थी बसवला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून जर तुमचा विद्यार्थी येणार नसेल म्हणजे तुमचा पाल्य जर येणार नसेल तर त्याचे ऑनलाईन पण त्यांच्याशी तुम्ही हे करा. 22 नोव्हेंबर अखेर फक्त 2000 विद्यार्थ्यांच्या पालकांनी लेखी संमती दिली होती. परंतु शाळा सुरू होताच आणखीही अनेक पालकांनी लेखी संमती देत आपल्या मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवल्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली. मराठी मसावत मस्ती के आपके सामने 6 बराबर इसमें पहला रुकन है x की दूसरी, दूसरा रुकन है 5x और तीसरा रुकन है 6 बराबर है. अभी हमें इसे हल करें किस तरीके से करना है तो अज्जाए जल्दी के तरीके से करना है और ये जो है आखिरी रुकन उसकी हमें अज्जाए जल्दी लेनी. तो यहाँ पर दूसरा रुकन है 5x और तीसरा रुकन है यहाँ पर 6. इसके अध्याय जल्दी लेंगे हम 6 के अध्याय जल्दी बराबर है. पहला जो रुकन है वो x की दूसरी जैसे वैसे जमा 5x के 2 इससे कौन से हो गए तुम बताओ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेलं वाढीव वीज बिल माफ करण्यास शासनानं नकार देताच भाजपतर्फे रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आम्ही दिला आतमध्ये आवाज तेवढा भाग झाला. भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी याबाबत शासनावर कडाडून टीका केली. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रव्यापी आंदोलन चालू केलं आहे. त्याच पद्धतीचं आंदोलन आता रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही केलं आहे. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जी अतिरिक्त बिलं बजावली गेली ती बिलं रद्द होणं अपेक्षित होतं. तशा प्रकारचं आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिलेलं होतं. मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाचा निर्णय होऊ शकला नाही. ही जनतेची झालेली फसवणूक आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी आंदोलन करत आहे. त्याच पद्धतीचं आंदोलन रत्नागिरीमध्ये आम्ही केलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे निवेदन दाखल केलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून ही वीज बिलं रद्द व्हावीत अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे आणि त्यासाठी आज हे मोठं आंदोलन या ठिकाणी पार पडलं. या प्रसंगी राजेश सावंत, उमेश कुलकर्णी, युवा नेते अनिकेत पटवर्धन, मुन्ना चवंडे, राजू कीर, सचिन वहाळकर, ऐश्वर्या जठार, शिल्पा मराठे, राजू भटलेकर आदी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. दरम्यान चिपळूण, दापोली, गुहागर इथंही भाजपतर्फे वीज बिल वाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं. वीज माफ करणार नाही.
म्हणतं वीज बिल माफ करणार नाही? कोण म्हणतं वीज बिल माफ करणार नाही? ठाकरे सरकारचा वीज बिल माफी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. धिक्कार असो, धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो. वीज बिल माफी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. वीज बिल माफी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. धिक्कार असो, धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो. भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे आणि स्मिता जावकर यांनी शासन आणि महावितरणवर कडक शब्दात टीका केली. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज वीज बिलांच्या विषयात वीज बिलांची होळी असं आंदोलन हाती घेण्यात आले. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस हा आर्थिक विवंचनेत असताना ही भरमसाठ बिलं ऑन एन ॲव्हरेजच्या नावाखाली जी MSCBने ग्राहकांच्या माथी मारलेत त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे. खरं तर सरकारच्या एका वीज मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही सर्वांची वीज बिल माफी करू, 100 युनिटपर्यंत आम्ही वीज मोफत देऊ. पण सरकारची स्थिती अशी आहे, एक मंत्री एक बोलतो, एक मंत्री वेगळा बोलतो आणि प्रत्यक्षात शासन निर्णय आणखी वेगळाच होतो. या सगळ्याला कंटाळून भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य लोकांसाठी हे आंदोलन हाती घेतलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्रासलेल्या सर्व आपल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या सरकारने न्याय द्यावा यासाठी हे आंदोलन सरकारला जागं करण्यासाठी आहे. यात आपण आणखीन एक असा विषय केला आहे की दापोली तालुक्यामध्ये निसर्ग वादळानंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिने वीज नव्हती. त्या कालखंडातलं बिलसुद्धा ऑन एन ॲव्हरेज म्हणून लोकांच्या हाती दिलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात वीजचा तुम्ही पुरवठाच करत नाही आणि त्याचंही तुम्ही जर का वीज बिल घेत असाल आणि पाठवत असाल तर हे काही आम्ही होऊन देणार नाही. आणि जर एखाद्याचा विजेचा कनेक्शन ह्या निमित्ताने तोडण्याचा प्रयत्न MSCBच्या माध्यमातून जर का झाला तर त्याला ठोस प्रत्युत्तर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून देतील, हा इशारा सरकारला आम्ही देतोय. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आघाडी शासनाचा निषेध करण्याचा दिवस आम्ही ठरवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज बिलांच्या संदर्भात जो लोकांना त्रास होतोय, वीज बिल माफ करू म्हणून या शासनाने शब्द दिला होता प्रत्यक्षात, आणि माफ करण्याचा तर सोडून द्या पण त्याच्यावर दिलासा पण लोकांना दिला नाही. काहीतरी कमी करून द्यायचं, काहीतरी कन्सेशन द्यायचं हे सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं नाही. उलट पक्षी जे लोक कार्यालयामध्ये विचारायला गेले किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी मार्ग काढा म्हणून सांगायला गेले तर त्यांना सुद्धा व्यवस्थित उत्तरं सामान्य जनतेला मिळाली नाही. तर त्याच्यामुळे या सगळ्या प्रकाराची चीड या सामान्य जनतेच्या मनात नक्कीच आहे. आणि शासन चालवणं म्हणजे लोकांना त्रास देऊन वाटेल तसं आपण गाडा हाकणं असं होत नाही. प्रत्येक वेळेला जनतेचा विचार करूनच शासनाने आपला कारभार चालवला पाहिजे आणि त्याची कुठलीच चांगली चिन्ह या शासनाच्या कारभारामध्ये आम्हाला दिसत नाहीत. त्यामुळे सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय तो वीज बिलांचा आहे. त्या संदर्भात आज आम्ही वीज बिलांची होळी करून या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यावरून तरी शासनाने थोडंसं जागं होऊन लोकांच्या कल्याणाचा विचार करावा असा आम्ही संदेश या आजच्या कार्यक्रमातून शासनाला देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा झाल्या सुरू, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा मात्र मिळाला अल्प प्रतिसाद. आणि आश्वासन देऊनही वाढीव वीज बिलं माफ करण्यास नकार देणाऱ्या शासन आणि महावितरण विरोधात भाजपने रत्नागिरीसह जिल्ह्यात केलं आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.